नमस्कार मित्रांनो, लोकसेवा टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जानेवारी 2026मध्ये महानगरपालिकेचे सर्व राज्यभरात निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर उद्याच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2026मध्ये मतदान करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. मतदान करण्यासाठी जात असताना आपल्याकडे मतदान कार्ड असणं आवश्यक आहे किंवा मतदान कार्ड नसेल तर मतदान कार्डाचा जो नंबर असतो तो माहिती असणं आवश्यक आहे. जर हे काहीही आपल्याला माहिती नसेल तर आपण आपला डेटा कसा मिळवायचा याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरून वोटर हेल्पलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन पाहायला मिळतील. ते आपण 1 to 1 सर्व ऑप्शन या ठिकाणी पाहू. जर मोबाईल नंबर तुमच्या मतदार कार्डासोबत जर लिंक असेल तर सर्च बाय मोबाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केलं की खाली तुम्हाला स्टेट म्हणजे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जे आहे तर जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जो रजिस्टर मोबाईल नंबर असणार आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे तर तो OTP या ठिकाणी इंटर करायचा आहे. OTP इंटर केल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता सर्च म्हणून ऑप्शन आहे, सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे तर सर्च बाय बारकोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याला ऑप्शनला क्लिक केला की नवीन तुमचा जो काही मतदान कार्ड आहे त्याच्यावर बारकोड दिलेला आहे तर त्याला क्लिक केलं की त्याच्यासमोर स्कॅन करायचं आहे. स्कॅन केले या ठिकाणी सध्या तर तो काही टेम्पररी प्रॉब्लेम येतो आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नंतर सर्च करून पाहू शकता. त्याच्यानंतर सर्च बाय इपिक नंबर म्हणून ऑप्शन येतो तर त्या ठिकाणी तुमचा जो मतदान कार्डचा इपिक नंबर आहे तर तो टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी इपिक नंबर टाकायचा आहे. टाकल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला सेम डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर पूर्ण तुम्हाला यामधला काही माहिती नाही, तुमचा इपिक नंबर माहिती नाही, मोबाईल नंबर लिंक नाही किंवा नवीन मतदार कार्ड नाही आहे तरी पण आपण तुमचं जे आहे तर डेटा या ठिकाणी आपण पाहू शकणार आहात. त्याच्यासाठी सर्च बाय डिटेल्स हा जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला तर त्या ऑप्शनला तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम रिलेटिव्हचं जे काही असेल किंवा वडिलाचं नाव असेल ते टाकायचं आहे. एज टाकायचं आहे, तुमचं मेल फिमेल जेंडर टाकायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर असेंब्ली कुठली असणार आहे तुमची ती असेंब्ली म्हणजेच विधानसभाची काय आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली सर्च करायचं आहे. सर्च केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमचा डेटा पाहायला मिळेल.